नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे पावभाजी, मस्त अशी बटरने माखलेली. तुम्हाला माहीत आहे का पावभाजीचा शोध कसा लागला तो? तर तेच आपण आज पाहूयात. आपली पावभाजी ही आली जन्माला मुंबईमध्ये. साधारणतः 1850 ते 1860 या दरम्यान पावभाजीचा जन्म झाला. त्या काळात मुंबई ही भारताची मोठी औद्योगिक नगरी होती. इथे असंख्य कापड गिरण्या होत्या. इथे हजारो मजूर इथे दिवसभर राबायचे, खूप मेहनत करायचे आणि त्यांच्याच खाण्यासाठी इथे खाण्याचे त्यांचे वांदे व्हायचे. आणि तेव्हा परवडण्यासारखं असं काय होतं तर पावभाजीच होती. आणि रोज वेगवेगळं जेवण परवडणं ही त्यांना शक्य नव्हतं. त्यांना हवं होतं झटपट असं होणारं आणि एकदम स्वस्त, त्यांच्या खिशाला परवडणारं आणि पोटभरीचं असं जेवण. तेव्हा एका रस्त्यावरच्या विक्रेत्याला एक भन्नाट कल्पना सुचली. दिवसभरचा राहिलेला जो काही भाजीपाला असेल त्याच्यामध्ये मग फ्लावर, मटार, टोमॅटो, कांदे, बटाटा हे सगळं आणि हे सगळं जे काही उरलेलं असेल ते त्याची भाजी बनवायची. चांगले मसाले वगैरे टाकून चांगले ते शिजवून घेऊन आणि मग त्याची जाडसर अशी भाजी करून घ्यायची. चांगले मसाले वगैरे घालून परतून आणि भाजी त्याची करून आणि सोबतीला असा पाव. आणि पाव काय एकदम स्वस्त होता तेव्हा, त्या काळी खूपच स्वस्त मिळायचा. त्याच्यामुळे पाव आणि ही भाजी एकदम म्हणजे परवडेल अशी ही होती. सुरुवातीला ही फक्त मजुरांचीच डिश होती, पण हळूहळू तिची चव इतकी प्रसिद्ध झाली की इतर लोकही ती खायला येऊ लागले. काळ बदलत गेला आणि पावभाजीही बदलत गेली. आणि मला सांगायचं होतं की माझे जर व्लॉग्स वगैरे आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओंना लाईक करा. तुम्हाला अजून बरेच असे व्लॉग्स, व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील आणि रेसिपीचे व्हिडिओजही पाहायला भेटेल आणि माझे डेली व्लॉग्सही पाहायला मिळतील. आधी पावभाजीमध्ये जास्त बटर वापरलं जायचं नव्हतं. साधी अशी घरगुती पावभाजी अशी करायचे. पण नंतरने लोकांना मसालेदार बटर यांनी अशी चवदार अशी मसालेदार पावभाजी आवडू लागली. मग आली बटर पावभाजी, चीज पावभाजी, पुन्हा जैन पावभाजी आणि आज तर पावभाजी साध्या हॉटेलपासून ते 5 स्टार रेस्टॉरंटपर्यंत मिळते. आणि तुम्हाला सांगू का, पावभाजी ही फक्त डिश नाही आहे, ती मुंबईकरांची ओळख आहे. गरिबीमधून जन्मलेली ती आज सगळ्यांच्या मनावरती राज्य करणारी आहे. पावसाळ्यामध्ये संध्याकाळी गरमागरम पावभाजी समोर आली की मन असं एकदम तृप्त होतं, मन आपोआपच खुश होतं. तर अशी आहे आपल्या पावभाजीची भन्नाट अशी कथा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तर इथे मी सगळ्या भाज्या अशा कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत. कुकरमध्ये थोडंसं तेल आणि बटर टाकून शिजवून घेतलेलं पाहिलंच असाल तुम्ही. तर हे सर्व मी आता इथे स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेते आहे. छान असं स्मॅश झाल्यानंतर इथं जे काही ग्रेव्हीसाठी मी मसाला घेतला होता त्याच्यामध्ये आपलं साधे काही बेसिक मसाले, पावभाजी मसाला वगैरे आणि आपली शिमला मिरची तेही थोडंसं स्मॅश करून घेतलं. आणि जी काही आपण भाज्यांची जी पेस्ट केली होती ती त्याच्यामध्ये ओतून दिली आणि वरून असं बटर टाकलेलं आहे आणि कोथिंबीर. आणि इकडे आता मी पाव भाजून घेते छान असं भरभरून बटर असं लावून आणि त्याच्यामध्ये थोडीशी भाजी आपली टाकून, कांदा वगैरे टाकून, थोडीशी कोथिंबीर टाकून परतून घेऊन त्याच्यामध्ये पाव मी ठेवलेले आहेत ते असे छान असे तांबूस
परतून घ्यायचे आहेत करपूस होईपर्यंत. मस्त असं तयार करून घेतलेला आहे पाव. आणि मी आता इथं ताट रेडी करते आहे माझं. तर पाहू शकताय तुम्ही किती मस्त अशी दिसते आहे पावभाजी. तर अशी रेसिपी ही होती आणि त्यामागची पावभाजीची कहाणीही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर चला बाय. आणि कमेंट करूनही सांगा कशी दिसते डिश. सोबतच इथं कांदा, लिंबू आणि काकडीही घेतलेले आहेत मी. चलो बाय.